नमस्कार आणि महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूया। निर्देशाच्या अडथळ्यामुळे तिवसामध्ये खरेदी केंद्र ठप्प असल्याचं पाहायला मिळते आहे। स्थानिक बाजार समितीच्या आवारामध्ये असलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन 20 नोव्हेंबर रोजी झाले, तर तालुक्यातील 3 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर आणले होते, परंतु शेतमाल चाळणी करूनच घ्यावा असे नाफेडचे सक्त निर्देश असल्याने याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय आणि आल्या पावली आपला माल परतही नेला आहे। यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रावर पहिल्याच दिवशी सन्नाटा पसरला असल्याचं चित्र इथे पाहायला मिळते। रामेश्वर साहेबरावजी गौरखेडे 20/11/2025 ला मी नाफेड केंद्रावर सोयाबीन नेलं असता उद्घाटन समारंभ झाला। यशोमतीताई ठाकूर होत्या, बलवंत भाऊ वानखडे होते आणि त्यांच्या माध्यमातून हा सत्कार सोहळा वगैरे सगळं झालं। परंतु आपल्याला जे सोयाबीन यावर्षी पिकलं, ज्या पद्धतीनं पिकलं त्या पद्धतीनं आमचं एवढंच म्हणणं होतं का तुम्ही यावर्षी चाळणीवर टाकू नका। सोयाबीनची क्वालिटी चांगली होती, सगळ्यांना मान्य झाली होती, सगळ्यांना पसंत आली होती, परंतु शासनाच्या निकषामुळे आम्ही काही तिथं सोयाबीन दिलं नाही। आम्ही ते सोयाबीन आणलं परत। आम्ही 3-4 शेतकरी होतो आणि बाकी जे काही शुभारंभाला आलेले सर्व शेतकरी बांधव होते आणि त्यांचंही तेच म्हणणं होतं का यावर्षी जे सोयाबीन पिकलं हे सोयाबीन म्हणजे दरवर्षीप्रमाणे नव्हतं। यावर्षीचं जे सोयाबीन आहे चाळणीवर टाकल्यानंतर 70% सोयाबीन घरी परत आणावं लागते आणि 30%च खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते। त्याच्यामुळं आमची नाराजी झाली। आम्ही त्यांना फोन करून तहसीलदार साहेब, व्यवस्थापक साहेब, ग्रेडर साहेब सर्वांना नम्र विनंती केली, परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही निकषाच्या पलीकडे नाही, त्याच्यामुळं आम्ही आमचं सोयाबीन परत आणलं। याच्यावर सरकारनं लक्ष देऊन म्हणजे सोयाबीन जर खरेदी करायचं असलं तर ढेर पद्धतीनं जर केलं तर सर्व शेतकरी आणण्यास तयार आहे, पण तुम्ही जर चाळणीवर टाकत असाल तर शेतकऱ्याचं पहिलेही नुकसान झालं आहे। जे शेतकऱ्याला माल पिकत होता तो पिकला नाही। यावर्षी तुटपुंजी म्हणून आपलं सोयाबीन आहे, कोणापाशी 20 क्विंटल आहे, 100 क्विंटलवाल्यापाशी, कोणापाशी 10 क्विंटल आहे, कोणापाशी 15 क्विंटल आहे, याच्या पलीकडे काही सोयाबीन आहे नाही। त्याच्यामुळं आम्ही ते सोयाबीन परत आणलं। आम्ही निवेदन देणार आहे, परंतु आमचे हे 2-3 दिवस थोडंसं चुकामुका झाल्यामुळं आणि मी सोमवारला निवेदन देणार आहे।